सिद्धिविनायक श्री गजानना लंबोदर विघ्नेश्वर सहर्ष अभिनय सादर करीत आहोत. प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित आणि श्री गणेश ठाकूर दिग्दर्शित 3 अंकी महान पौराणिक नाटक संगीत मत्स्यगंधा. विवाह करुणी मदनदारीला विवाह करुणी मदनदारीला मग मदन मित्र इंदू सेवेला मग मदन मित्र इंदू सेवेला धन वैरागी दूत घेळला धन वैरागी दूत घेळला गौरीचा तो अंकित झाला गौरीचा तो अंकित झाला परमेशाच्या ऐशा लीला परमेशाच्या ऐशा लीला कवी कृष्ण गान विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा विवाह करुणी मदन दारीला 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 विवाह करुणी
मदन जाळीला मग मदन मित्र इंदू सेविला मग मदन मित्र इंदू सेविला धन वैरागी ऋत खेळला धन वैरागी ऋत खेळला गौरीचा तो अंकित झाला गौरीचा तो अंकित झाला परमेशाच्या ऐशा लीला परमेशाच्या ऐशा लीला कवी कृष्णदास विस्मयकारा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा नमन नटवरा नमन नटवरा विस्मयकारा काहीसे विचित्र घडते आहे. जे एकदा घडले, घडून अवकाशाच्या उदरात तळाशी गेले, ते पुन्हा एकदा माते, पुन्हा एकदा केवळ तुझ्या इच्छेखातर पुन्हा एकदा जणू काही प्रारंभापासूनच नव्यानेच घडते आहे. आज या कैलास कन्येच्या तीरावर सत्यवती अगं ए सत्यवती बेटी पुरे झाली तुझी आता नौकेची फेरी उन्हे डोईवर आली नौका बांधून ठेव आणि घरास मागे फिर पाहू ऐकलंस का ग पोरी आले आले हो दादा काय बेटे नगरवासीय पौरजन तरी नौका धर्मार्थ चालते म्हटल्याबरोबर घाटावर ही गर्दी अगदी खेचाखेच गर्दी पाहिली तेव्हा वाटलं की इथे काही आपली डाळ शिजणं शक्य दिसत नाही. दाताच्या कण्या करून विनोद होतो. अरे मला फक्त पाऊल ठेवयापुरती जागा द्या, फक्त पाऊल ठेवयापुरती जागा. पण एक पायाचा पूत कोण प्रसन्न होईल तर शपथ. पण कोणाचा सहा दाती घेऊन भविष्याचे 4-2 ठोक टाळे ठोकले मात्र बोल बोल म्हणता 5-25 हात भोवती गोळा झाले. नुसती पाय ठेवाया जागा मागत होतो तर नौकेत आमची मृगाजिंसावर थाटा स्थापना झाली आणि शब्दावर माणसे पिंगा घालायला लागली. बाकी माणसाची जातच अशी. पायाजवळचा भाग्यशाली वर्तमान पायाखाली तुडवतील आणि भवितव्याचे नाग दिवसण्यासाठी भविष्याच्या बिळात हात खुपसतील. चला पटशीतली पुंजी संपायच्या आत राजवाड्यापर्यंत शिरकाव करून घ्यायला हवा. अरे पण हस्तिनापुराची वाट कोणती, ही पूर्वेची की ही पश्चिमेकडे? नमस्ते महाशय. नमस्ते महाराज.
मासे मारण्याचा धंदा करता वाटते. मी मी गरीब कसा हो कोणाला मारणार. मी आपला पाण्यात गळ टाकून बसतो. मूर्ख मासे गळा लागतात तेवढे मी फक्त बाहेर काढतो. त्यांचे तेच मरतात बिचारे तडफडून आणि तुमच्या सारख्यांना मेजवानी मिळते. आमच्या सारख्यानं माशांची मेजवानी. अहो माशाय म्हटले मी ब्रह्मकुलोत्पन्न वेदपुन्न पंडित आहे, समजलास? ते आम्हा पामरांना कसे कळावे. या देहाला महापंडित चंडोल म्हणतात. मला धीवर किंवा दशराजा म्हणतात. तुला राजा म्हणतात. तुला राजा म्हणतात. मग या प्रदेशात बहुधा राजाला कोळी म्हणत असावेत. आपण कोण गावचे पंडितजी. अरे थोर शास्त्री पंडितांना गाव कसे पुसतोस. हे विश्व हेच आमचे वस्तीस्थान, समजलास? निघालात कुठे. विचारलंस. कशी रे तुम्ही प्राकृत माणसे. असो असो, पण तुला सांगायलाच हवे धीवरा, हस्तिनापुराची वाट कोणती तेवढे सांग पाहू. मी निघालोय सम्राट शंतनू महाराजांच्या राजदरबारी. राजदरबारी. राजदरबारी कोणत्या अधिकार पदावर. ते अजून ठरायचं आहे. म्हणजे असं आजवर 18 विश्वे दारिद्र्याचा सहकुटुंब सहपरिवार इथे उपभोग घेतला. तेव्हा कुटुंब म्हणाले, नुसते बसला काय, राजदरबारी जा आणि नशिबाची परीक्षा तरी पहा. म्हटले जा तर चला. पंडितजी आपल्या चरितार्थाचा व्यवसाय कोणता. तसं म्हणशील तर धीवरा, तुझा माझा व्यवसाय एकच. गळ टाकून बसणे. फक्त फरक इतकाच, तू मासे पकडतोस आणि मी माणसं पकडतो. म्हणजे मी पौरजनांच्या भविष्यात डोकावतो. दिसेल ते बघतो, पण लोकांना रुचेल तेवढेच सांगतो. आपण ज्योतिषी आहात. हो का. छे 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 छे, आली का आता पंचायत. शहाण्या पंडिताने या हस्तसामुद्रिकाच्या फंदात पडू नये असे आमचे कैलासवासी तीर्थरूप म्हणत असत. ते काही खोटे नाही. धीवरा, आज जरा मी गडबडीत आहे. पुढे केव्हा तरी मी तुझा सवयीनं हात पाहिन. बरं, मला आपली हस्तिनापुराची वाट तेवढी सांग पाहू. पंडितजी मी देखील गडबडीतच आहे. सवड झाली म्हणजे मी तुम्हाला जरी हस्तिनापुराची वाट दाखवीन. बरं का. शाब्बा धीवरा, तुला सौदा छान ठरविता येतो. जळात तुमचे जिणे अप्सरा, मी तर अमरावतीची अप्सरा, मी तर अमरावतीची. दूर दूर भाग मत्स्यानो, दूर दूर भाग मत्स्यानो, मी कुणी नव्हे हो तुमची, मी कुणी नव्हे हो तुमची. जळात तुमचे जिणे अप्सरा, मी तर अमरावतीची अप्सरा, मी तर अमरावतीची. दूर दूर भाग मत्स्यानो, दूर दूर भाग मत्स्यानो. दादा 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 दादा. गंध मला जरी तुमचा शापित, गंध मला जरी तुमचा शापित. गंध मला जरी तुमचा शापित, गंध मला जरी तुमचा शापित. रूप दिव्य मज
मत्स्यानो दूर दूर भा मत्स्यानो दूर दूर भा दूर दूर भा दूर दूर भा मत्स्यानो अरे ही कोण? अरे ही तर त्या नौकेची स्वामिनी. पंडितजी ही माझी एकुलती एक पोर सत्यवती. जळात तुमचे जिणे अप्सरा मी तर अमरावतीची. पाहिली कशी दोड आहे पोरटी. बये माझे जिणे गेले जळातात पण तुझ्या नशिबाला कोण सम्राट वाढवून ठेवला ते बघीनच मी. बघा रूप दिव्य मज देवहि स्पर्शित रूप दिव्य मज देवहि स्पर्शित इंद्रहि येतील पायी लोळत इंद्रहि येतील पायी लोळत तुमची माझी बरोबरी का तुमची माझी बरोबरी का दुहिता मी देवाची दुहिता मी देवाची दुहिता मी देवाची. सत्यवती इतका गर्व इतका तटा बरा नव्हे पोरी. रागावले रागावले दादा रागावले. हे हो काय दादा जरा कुठे गंमत केली तर इतकं हो काय उसळायला झालं. पंडितजी या खटाळपुरीचं भविष्य सांगा आणि अगं बाई हे भविष्य सांगतात मग सांगा पाहू काय लिहिलंय माझ्या हातावर ते. दूर दूर हो धीवर कन्ये. हा माशांचा गंध. छे 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 नाकातले सगळे केस जळाले. मग बसा एक कस्तुरी मृग नाकाशी धरून. हा सत्यवती दादा या पंडितजींना लोकांच्या घरी कसं बोलावं कसं वागावं याची रीतभात कोणी शिकवलेली दिसत नाहीये. हे जर खरं तर मुली हात घेऊन पुढे कशाला धावलीस? मला काय ठाऊक तुमचे नाक एवढं लांब असेल म्हणून. रागावू नकोस मुली. धीवरा ही पोर लाखात एक आहे पण गड्या तुझ्या नशिबाचा योग असा दिसतो की तुझ्या गळाला भला मोठा मासा लागला तरी तो मासाच गळ घेऊन पसार होतो. अगदी खरं बोललात पंडितजी. म्हणून बजावतो हा ग तरी नीट सांभाळ. ग सांभाळलास तर ही त्रैलोक्याची राणी होईल नाहीतर एखादा भला मोठा मासा हिलाच घेऊन पसार होईल. भला मोठा मासा मला घेऊन पसार होईल आणि मग दादा म्हणतील बरं झालं सुटलो या मुलीच्या उजातून. नाहीतर काय तुझ्यासारखी सोन्याची घरात लगट म्हणजे बापाची आजीवाची जन्मभर परवड. इतकी काही माझ्या लग्नाची तुम्हाला काळजी नको पडायला. माझा नवरा मीच मिळवीन. म्हणे मीच मिळवीन. अगं नवरे काय माशासारखे नदीत गळायला लागतात. गळच कशाला हवा या गंगा तीरावर मी देखील उमेसारखी तपश्चर्या करीन. मग मिळेल तुझ्यासारखा एखादा भम भोलेनाथ. राजापेक्षा एखादा तेजस्वी ऋषीच चांगला नाही का. तो वशिष्ठ ती अरुंधती. आणि चुकून पडली एखाद्या विश्वामित्राची गाठ म्हणजे छे 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 तसलं काही चालणार नाही. कोणा भडंगाच्या गळ्यात अडकविण्यासाठी काही या धिवानं खस्ता खाऊन तिला वाढवली नाही. तू होणार राजाची राणी. तथास्तु. धीवरा तथास्तु. आता मला हस्तिनापुराची वाट दाखव पाहू. क्षणभर थांबा. गंगा नदी ओलांडून हिमालयाच्या परिसरात जाण्याचा मार्ग आपण मला दर्शवू शकाल काय? आपण या प्रदेशात नौखे दिसता. होय महोदय. मी पराशर. मी दक्षिणेकडून आलो आणि तपश्चर्येसाठी मानस सरोवराकडे यात्रा करावी अशी माझी मनीषा आहे. ऋषी महाराज आपली मनीषा स्तुत्य आहे पण हिमालयाचे दुर्गम मार्ग आम्हा संसारी जनांना कोणते माहीत असणार. आपल्याला गंगा पार व्हायचं असेल तर त्याची सोपी वाट ही. ही महोदय ही कोण? ही धीवर कन्या सत्यवती गंगेच्या पात्रावर ही धर्मार्थ नौका चालवते. ही धीवर कन्या धीवराच्या कुटीत असली रत्नमाणके भिरकावण्यात का ब्रह्मदेव आरसिक झालाय काय? हिच्या लावण्याला राजवैभवाचेच कोंदण फुलून दिसेल. पण छे मीच चुकलो. अहो ही लावण्यमयी गंगा तीरावरल्या तपोवनातच अवतरावी यात नवलती काय? की कोणी स्वर्गस्थ देवतांनी गंगामाईची पूजा करावी म्हणून नीलकमल तिच्या पायी अर्पण केलं असेल. तसं असेल तर धीवरा तुझ्या दारी उगवलेल्या या स्वर्ग पुष्पाची नीट काळजी घे बरं. कारण फुलला दारी तुझ्या धीवरा फुलला दारी तुझ्या धीवरा देवा खर
खरता ठेवा फुलला दारी तुझ्या धीवरा देवा खरता ठेवा रूप गर्विता जळतील करतील रूप गर्विता जळतील करतील या सुमनांचा हेवा दृष्टन लागो हिज जहरी विकसो दृष्टन लागो हिज जहरी विकसो कमलगंध माधुरी या स्वारीचे माणूस सरोवर तर धिवराच्या कुटीसी झेलकावे खायला लागली की ऋषी महाराज आपल्याला ही गंगा नदी तरून जायची आहे की या गंगा तीरापाशी यात्रा उरकायची आहे? महोदय, ही लावण्यवती स्वतःच नौका वल्लवणार असेल तर हिमालयाची वाटचाल करणारे संन्यासी देखील जन्मभर गंगामाईचीच यात्रा करत राहतील यात नवलते काय? ऋषी महाराज, हिच्या अंगाला येणारा हा माशांचा गंध नाकात भरला म्हणजे तेच यात्री कैलासाकडे धावत सुटतील त्याची वाट काय? काय म्हणता काय? हिच्या अंगाला मत्स्यगंध? हा येणारा मत्स्यगंध म्हणजे? एकूण आपल्याला नाक आहे तर मला वाटलं तेही दक्षिणेकडे ठेवून आलात की काय? अरे तर मग ही खचितच कोणी शापित देवकन्या असावी. महाराज, प्रातःकालापासून नौका चालवून माझी पोट थकून बागून आताच कुठे परतली आहे. आज काही पुन्हा नौका ते वल्लवणार नाही. पण ठिवरा, आज नाही तर कधीच नाही असा माझ्या आयुष्यातला दुर्मिळ योग आहे. आज मला गंगा पार झालंच पाहिजे. तर मग महाराज, आपण आपली दुसरी व्यवस्था पाहावी. थांबा दादा, ऋषीवर्यांना सांगा सत्यवतीची एक अट मानली तर नौका आज पुन्हा पाण्यात लोटण्यास ती सिद्ध आहे. अहो, ही गोड अट कोणता तपस्वी मान्य करणार नाही. हा सौदा काही सरळ दिसत नाही. ही नौका बहुतेक गंगेच्या काठी रुतणार असा रंग दिसतोय. धिवरा, अखेर ज्याच्या प्राक्तनातच दिलेली आहे ते कुणाला चुकणार आहे थोडे? मला आपली हस्तिनापुराचे वाट दाखव पाहू. त्याची चिंता आपल्याला नको बरं का पंडितजी. नौका कशी वल्लवावी ते सत्यवती अगदी पूर्णपणे जाणते. महाराज, या दासीवर आपण आणखी एक अनुग्रह करावा. बोल, तुझे कोणते प्रिय करू? दिवसा उजेडी एकट्या आपण्यासाठी नौका पाण्यात लोटली तर माझे आप्तस्वकीय मला दूषण दिल्याशिवाय राहतील काय? होय, तुझी चिंता योग्य आहे. म्हणून मी काय करू? सूर्य मावळतीला जाईतो आपण घाटावर वाट पाहावी. सूर्य मावळतीला जाईपर्यंत? का महाराज, या दासीवर रागवला? नव्हे काही. अगं, भगवान सूर्य नारायणात किती घटका अंत बघणार याचा हिशेब करीत होतो. इतकी का आपल्याला हिमालयाची ओढ लागली आहे? छे सत्यवती, या गंगेच्या पाण्याला फार ओढ आहे. काहीतरीच बोलाय. काहीतरीच नव्हे, माझ्या चित्तवृत्ती चंचल झाल्या आहेत. काहीतरी अघटित घडणार आहे काय? सत्यवती, या गंगेचं पात्र किती विशाल आहे नाही? होय महाराज, आपल्या अंतःकरणा इतकं विशाल आहे. पण काय करावं? तुझी नौका कधी पहिलं तीराला लागायची आणि तुझ्या संगतीतली यात्रा संपायचीच की. या गंगा माईला पहिलं तीर नसतं तर किती छान झालं असतं. पण नौका पैल तीराकडेच नेली पाहिजे अशी का कुणी सक्ती केली आहे? महाराज, आपल्या मनात असेल तर सहस्र मुखांनी सागराला आलिंगन देणाऱ्या त्या गंगा माईच्या मुखापर्यंत देखील आपली नौका जाऊ शकेल. दुसऱ्याचं मन हरण करण्याचं चतुर भाषण तुला कोणी शिकवलं? शिकवणारे तर माझ्या समोरच उभे आहेत. वैराग्याची साधना करण्यासाठी सत्यवती मी हिमालयाची यात्रा आरंभली. पण या गंगा माईच्या मनात दुसऱ्याच एका साधनेत गुंतवावं असं वाटतं. गंगेसारख्या तपस्विनीने देखील सम्राट शंतनू संगे संसार केला. मग महाराज, आपल्याच मनाला संसार सुखाबद्दल एवढी धास्ती का वाटावी? कदाचित घडते आहे हे दैवी नेमाने मत असतील काय? देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. विचित्र नेमाने, विचित्र नेमाने, विचित्र नेमाने. कुणी रखडती धुळीत आणिक, कुणी रखडती धुळीत आणिक, कुणास लावे हेम, कुणास
कुणास लाभे हे म्हणते वाघरचे ज्ञात कुणाला वीरिसांजन निर्धन साधक वीरिसांजन निर्धन साधक निर्धन वैराग्यात्मा एक उपासक वैराग्यात्मा एक उपासक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या 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 का उपधावे मनात माझ्या का उपधावे संसाराचे प्रेम संसाराचे प्रेम देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे देवा घरचे देवा घरचे ज्ञात कुणाला खरंच इतकी का मी भाग्यवान आहे भाग्य तुझं नाही भाग्य आहे या पराशराचं अगं या निष्कांचन तपस्व्यापासून तुला अर्पण करण्यासारखं मौल्यवान रत्न ते कोणतं महाराज आपलं हृदय आपलं मन त्या हृदयाची आणि मनाची तर कधीच स्वामिनी झाली आहे हेच स्वामित्व चिरकाल लाभो असा ह्या दासीला वर द्यावा हिमालयाची साथ पराशराला ओढून नेत नाही तोपर्यंत हा पराशर तुझाच अंकित राहील माझ्या प्रणय पाशातून आपल्याला हिरावून नेण्याची त्या हिमालयाची देखील हिंमत होणार नाही खरंच माझ्या भाग्याचा आज देवानाही हेवा वाटेल पंख मनाला भले राजसा पंख मनाला भले पंख मनाला भले राजसा पंख मनाला भले
थांब थांब सत्यवती, इतकी अधीर होऊ नको. मी कोण कोणचा काय अद्याप तुला काहीही माहित नाही. ज्या एका अनामिकाला तू सर्वस्व देत आहे त्याच्याकडून तुला काय लाभणार आहे याचा तू विचार केलास काय? महाराज महाराज मला काय काय म्हणून लाभले म्हणून सांगू. मला लाभले माझे मीपण, मला लाभले माझे मीपण, मला लाभले माझे मीपण, मला लाभले माझे मीपण. पदरी पडले स्वप्नीचे धन, पदरी पडले स्वप्नीचे धन. सुफलित झाले पूर्वजन्म ऋण, सुफलित झाले पूर्वजन्म ऋण. काय तुझे मी माहू माझे, काय तुझे मी माहू माझे. श्रेय आज गवसले राजसा पंख मला लाभले, पंख मला लाभले, राजसा पंख मला लाभले. मधुनिद्रेतील युगायुगाचे, मधुनिद्रेतील युगायुगाचे, मधुनिद्रेतील युगायुगाचे. स्वप्ने आज प्रगटले राजसा पंख मला लाभले, पंख मला लाभले, राजसा पंख मला लाभले, पंख मला लाभले, राजसा पंख मला लाभले. प्रिये, या स्वप्नेच्या धनाची स्मृती तुला समवेत चिरकाल नांदावी यासाठी माझ्या तपश्चर्येचा कस्तुरी गंध मी तुला अर्पण करतो. पराशराच्या हृदयातल्या कस्तुरीचा गंध धारण कर आणि योजन गंधा हो. महाराज महाराज, या जीव घेण्या कस्तुरी गंधाने तर माझे पंचप्राण व्याकुळ झाले आहेत. पोठून पोठून येतो आहे हा चित्तवृत्ती चंचल करणारा गंध. या देववृक्षातून, या लतावेलीतून, या गंगामाईच्या तरंगातून, या काळ्या कभिन्न पाषाणातून, या मृत्तिकेतून. सांगा सांगा महाराज, पोठून पोठून येतो आहे हा वेडा पिसा करणारा स्वर्गीय गंध. कोठे लपली आहे ती दिव्य कस्तुरी. प्रिये, शांत हो. वेडे, त्रिखंड शोधलेस तरी तुला कस्तुरी गवसणार नाही. सत्यवती, माझ्या तप सामर्थ्यानं तू स्वतःच कस्तुरी झाली आहे. सत्यवती, कधी काळी हा पराशर तुला दुरावला तरी त्याच्या हृदयातल्या प्रीतीचा तुला लपेटणारा मधुर गंध कधी मावळणार नाही. बरं प्रिये, कुंतता हृदय हे, कुंतता हृदय हे, कुंतता हृदय हे, कुंतता हृदय हे. कमलदलाच्या पासी, कमलदलाच्या पासी हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगासी. कुंतता हृदय हे, कुंतता हृदय हे. या इथे दाहला, या इथे दाहला, या इथे दाहला. संगम तो सरितांचा, संगम तो सरितांचा. प्रार्थनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा. अद्वैत आपुले घडता या तीर्थाचे, अद्वैत आपुले घडता या तीर्थाचे. हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाची. कुंतता हृदय हे, कुंतता. दुर्दैव
दुरावलो या देही दुर्दैवी आपण दुरावलो या देही दुर्दैवी आपण दुरावलो या देही सहवास संपदा ठागळलेल ऋण तेही सहवास संपदा ठागळलेल ऋण तेही स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयासी स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयासी हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाती कुंदता हृदय हे कुंदता दुर्दैवी आपण दुरावलो या देही 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 सहवास संपदा आगळलेल ऋण तेही सहवास संपदा आगळलेल ऋण तेही स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयासी स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयासी हा प्रणय गंध परिमळे हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगासी कुंदता हृदय हे कुंदता 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 इकडेच पळाला तो कस्तुरी मृग प्रियदर्शना थांब मी त्याला शोधून काढतो क्षमा करा महाराज इतक्यात या बाजूने कस्तुरी मृग धावलेला आपण पाहिलात का छे मुळीच नाही. खचितात तो कस्तुरी मृग इथंच कुठेतरी लपला असला पाहिजे युवराज मृग उत्तरेच्या दिशेने पळताना मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. प्रियदर्शना अरे कस्तुरी मृगाचा वेध डोळ्याने घ्यायचा नसतो तर नाकाने पहा पहा कसा घमघमाट वातावरणात भरवून राहिला आहे तो पहा तर खरा क्षमा करा महोदय पण कस्तुरी गंधावरून वेध घेत आपण इथं आला असलात तर मात्र फसलात. फसलास म्हणजे हा कस्तुरी गंध मृगाचा नसून या मृगक्षीचा आहे. महाराज आश्चर्य आहे ना कधी कोठे पाहिले ना ऐकले. चला युवराज मध्यान्ह काळ झाला गंगा दर्शनाला गेलं पाहिजे. आपल्या दैवात आज मृगया दिसत नाही. मध्यान रात्र झाली तर मृगया हे झालीच पाहिजे. पण युवराज प्रियदर्शना जे दुबळे असतात तेच दैवापुढे दीनवाणे होतात पण समर्थ मनाची माणसं दैवाला आपल्या शब्दात बंदिवान करतात नव्हे का तसे नव्हे युवराज. पण प्रियदर्शना अरे तू माझा जिवलग मित्र तरी सुद्धा अद्याप या देवव्रताला जाणलं नाहीस. अरे देवव्रत बोलल्या शब्दाचाच बंदी आहे बंदी. शब्द न पाळता मी गंगा मातेच्या दर्शनाला गेलो तर ती सुद्धा आपल्या लाटक्या पुत्राकडे पाठच फिरवी नाही का. होय महाराज. आधी मुरगाया
काय हा गंगापुत्र देवव्रत काय खरोखर सम्राट शंतनू भाग्यवान आहे, किती तेजस्वी आहे नाही? ते मला कसं कळणार? मी तर आपल्याच तेजाने दिपले आहे. युवराज मृगेसाठी रानावनातून वणवणत आहेत आणि या मृगाक्षीच्या पायाशी माझी मात्र मृगया झाली. मृगया आपली की माझी ते एक गंगामाईच जाणे. तुझ्या चतुर बोलण्यापुढे या पराशराच्या पांडित्याचा काय निभाव लागणार? येतो तर सत्यवती. आता आपली पुनर्भेट सूर्य मावळल्यावर गंगा तीरावर नौकेपाशी. अगं भगवान सूर्य नारायण आपल्या संत गतीनं मावळणार असेल तर या पृथ्वी तलावर दिवसाची रात्र करायला मला काय उशीर? तेवढं सामर्थ्य या पराशराच्या तपस्येत खचितच आहे. माझी शपथ आहे, असलं काही करायचं नाही. पण देवी तू मात्र संकेत विसरू नको. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. कृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा, कृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा. नको विसरू संकेत मिलनाचा. दिवस मावळता धाव किनाऱ्यासी, दिवस मावळता धाव किनाऱ्यासी. दिवस मावळता दिवस मावळता धाव किनाऱ्यासी. दिवस मावळता धाव किनाऱ्यासी. दिवस मावळता धाव किनाऱ्यासी. दिवस मावळता धाव किनाऱ्यासी. तुझे चिंतन मी, तुझे चिंतन मी करीन तो मनाते, तुझे चिंतन मी करीन तो मनाते. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, मिलनाचा, मिलनाचा. संकेत विसरू नकोस. कसा विसरे महाराज? त्या संकेताभोवतीच माझे पंचप्राण गोळा झाले आहेत. महाराज, सत्यवतीची प्रीती आपल्या अनेक साधनांपैकी एक साधन असली तरी सत्यवतीला मात्र आपली प्रीती हे एकमेव सार्थक आहे. महाराज, आपल्यासारख्या थोर साधकाला मी प्रपंचात पाडलं याबद्दल मला मात्र क्षमा करायची. पाहता मी मुले, पाहता
पाहता तया मी फुलले माझी आमना का चंद्रासाठी झुरती 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 भुलविला तुवा का व्यर्थ संन्यासी भुलविला तुवा का व्यर्थ संन्यासी भुलविला तुवा का व्यर्थ संन्यासी मज सांग गुंतले कोण कुणाच्या पाशी 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 तो मुक्त जे मन ब्रह्म समर्पित केले मुक्त जे मन ब्रह्म समर्पित केले पाहता तया मी फुलले पाहता तया मी फुलले पाहता तया मी फुलले मी हरली ग बाई नकळत त्यांना वरले मी हरली ग बाई नकळत त्यांना वरले मी हरले मी हरले मी हरले मी हरले ग बाई नकळत त्यांना वरले मी हरले मी हरले मी हरले मी हरले ग बाई नकळत त्यांना वरले पाहता तया मी फुलले पाहता तया मी फुलले पाहता 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 अगो बाई हे काय दिवस मावायला इतक्यातच रात्र झाली खचित खचित ही सारी त्यांचीच करणी महाराज या दासीच्या भेटीसाठी आपण इतके का अधीर झाला थांब थांब धडधडणाऱ्या हृदया त्या संकेतस्थळी पोचेपर्यंत तरी थांब आता ती मंगल घटिका काही फार दूर नाही
सत्यवती कुठं निघालीस? हे काय विचारणं दादा, पाण्याला जायला नको? मग पहाटेची कुठं गेली होतीस? कोठे म्हणजे मंदिरात आणखी? शिवदर्शन आणि आणि ऋषीवर्यांच्या सेवेला. बेटी, ही तुझी सत्पुरुष सेवा आता पुरे झाली. का? माझ्या सेवेचा तुम्हाला काय उपद्रव झाला? अद्याप झाला नाही, पण पुढे होणार नाही असं वाटत नाही. पण दादा, सत्यवती, जन्मभर मी कोळ्याचाच धंदा केलाय. मासे जाळ्यात कसे फसतात ते मला कळत नाही असं का तू समजलीस? पण दादा, सत्यवती, मी काय सांगतोय ते नीट ऐकून ठेव. मागे एकदा तुझ्या प्राप्तीसाठी असित नावाचे एक देवर्षी माझ्यापाशी याचना करीत आले होते. पण सत्यवती, त्या ऋषी श्रेष्ठालाही मी माझी कन्या तुला देणार नाही असं निक्षून सांगून वाटेला लावलं होतं. का? कशासाठी? तुझ्या मनात काय आहे मुली, ते खरं सांग पाहू. मी कोणाशी असत्य भाषण कधी केलं नाही दादा. मी त्यांना मनाने वरलंय. हे मनानं वर्ण बरं नव्हे पोरी, फार फार पुढे गेली आहेस तू सत्यवती. त्यांनी मला तसं वचन दिलंय, आपलं सर्वस्व माझ्या पायांशी अर्पण केलंय. अगं, अर्पण करायचं भडंग पाहिजे आहे काय? अगं, वेड्याच्या भरात दिलेल्या वचनावर कोण विश्वास ठेवेल? मुली, त्याला नाही म्हणून सांग. दादा, आता जर मी त्यांना नाही म्हणाले तर खचित ते देहत्याग करतील. देहत्याग करणारी माणसं मोहाला देखील इतक्या सहजी वश होत नाही. नाही दादा, खरंच ते तसे नाही. पुरुषाचं मन तुझ्यापेक्षा मला जास्त चांगलं ठाऊक आहे बेटी. जो क्षणात पाझरतो त्याची माया सुद्धा आठायला क्षणच पुरतो. पण दादा, सत्यवती, तू जाणती झालीस तेव्हा मी तुझ्या जन्माची कथा तुला सांगितली आहे. अगं, या धीवराच्या घरात तू वाढली असलीस तरी विजयी तू आर्य कन्या आहेस, अनर्य कन्या नव्हेस. तुझे पाणी ग्रहण करायला एखादा धर्मने राजा योग्य आहे. दादा, राजनीपणाचा मला ते मात्रही लोभ नाही. त्यांच्या संगे एखाद्या आश्रमात देखील मी सुखाने संसार करीन. आश्रमवासियांच्या वृत्ती फार फार वेगळ्या असतात मुली. तो तुझ्या मनाचा धर्म नाही आणि त्याच्याही मनाचा नाही. दादा, त्यांच्याशिवाय मी अन्य कोणत्याही पुरुषाला कधीही वळणार नाही अशी. आजपर्यंत पित्याची तू कोणती गोष्ट मानलीस, म्हणून ही एक तरी मानशील. हट्टच चालवायचा असेल तर तुझा मार्ग तुला मोकळा आहे. दादा, दादा, तुमच्या लाडक्या कन्येवर असे रागावून जाऊ नका. मी काय म्हणते ते तरी ऐका. दादा, 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 दादा. आई गंगामाई, त्यांच्यावरल्या माझ्या निस्सीम भक्तीला तू साक्षी आहे. बाई, मिलनोत्सुक कन्येचं मनोगत प्रेमळ पित्यालाही जाणता येऊ नये का ग? जन्म दिला